नमस्कार, मी सुनंदा जोशी. तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. हा व्हिडिओ आहे गणेश चतुर्थीच्या दिवशीचा. त्या दिवशी जो मेनू मी प्लॅन केला होता तो मी कशा पद्धतीनं बनवला तेच मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. तर आमचा मेनू ठरला होता कुर्मा पुरी, वरण भात आणि शिरा. सगळ्यात पहिल्यांदा इथं कुर्म्याची तयारी करत होते. कुर्म्यासाठी सगळ्या व्हेजिटेबल्स मी कट करून घेतलेले आहेत. त्यासोबतच कांदा आणि टोमॅटो देखील कट करून घेतलेला आहे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी मी गरम करून ठेवलेलं होतं, जे की मला फोडणीच्या वेळेला लागणार होतं. नंतर मग ह्या भाज्या सगळ्या धुवून घ्यायच्या म्हणून एका बाउलमध्ये काढून घेत होते. त्यानंतर ह्या सगळ्या भाज्या एका बाउलमध्ये काढून घेऊन नळाखालीच वॉश करून घेतल्या आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून ठेवून दिलेलं आहेत. मी इथं अशा पद्धतीनं मी एका बाउलमध्ये ठेवून दिलेल्या आहेत. आणि भाजी वगैरे कट केल्यानंतर जे काही रिमेनिंग होतं ते देखील मी टाकून दिलं. त्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये जिरं, मोहरी वगैरे घालायची आहे. काही ठिकाणी कांदा वगैरे वापरला जातं नाही नैवेद्यासाठी, पण आमच्या इकडं कांदा लसूण वापरलं जातं. त्यामुळे मी इथं कांदा कट करून घेतलेला आहे. आणि तेल गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकला. त्यानंतर थोडासा कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांद्यासोबतच थोडासा कांदा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण लगेचच टोमॅटो टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने थोडासा मी इथं कांदा फ्राय करून घेते, जेणेकरून त्यामध्ये थोडंसं रॉनेस कमी होईल. आणि नंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून घेतलेला आहे. आता टोमॅटो टाकून झाल्यानंतर टोमॅटोही त्यामध्ये मिक्स करून घेतला आहे व्यवस्थित असा. आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊन झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे थोडंसं मीठ, जेणेकरून टोमॅटो लवकर शिजेल. अशा पद्धतीनं जेवढं कुर्म्यासाठी लागणार आहे तेवढं मीठ मी एकाच वेळेला इथं टाकून घेतलेलं आहे. याच्यामुळं काय होतं की आपलं प्रमाण चुकत नाही. त्यामुळं जेवढं पूर्ण भाजीसाठी लागणार आहे तेवढं मीठ याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धती परतवून घेऊन झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे आहेत. मी जास्त काही मसाले यूज नाही करत. व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो भाजायला दिला आहे अगोदर. आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी काही भाजी होती कट करून घेतलेल्या त्या सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहे. बट तुम्हाला हवं असेल तर या वेळेला तुम्ही पहिल्यांदा मसाले टाकून घेऊन नंतर भाज्या ॲड केल्या तरी देखील चालू शकतं. पण मी इथं पहिल्यांदा भाज्या टाकल्यात आणि त्यानंतर इथं मी डायरेक्टली कांदा लसूण मसाला, जो की कोल्हापूरचा फेमस मानला जातो, तोच मी यामध्ये यूज केलेला आहे. आणि थोडीशी चवीनुसार हळदही टाकून घेतलेली आहे. या व्यतिरिक्त मी कोणतेही मसाले आत्ता तरी यामध्ये टाकलेले नाही आहेत, कारण कांदा लसूण मसाला जो आहे त्यामध्ये सगळेच मसाले घातलेले असतात. त्यामुळे स्पेशली आपल्याला दुसरे मसाले घालायची गरज नाही पडत जास्त तर. त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेऊन मस्त असं फिरवून घेतली भाजी आणि ते झाकण ठेवून शिजायला ठेवून दिलेली आहे. आणि त्यानंतर मी इथं घेतले पुरीची तयारी करायला. आता पुरी करायला मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. दोघांना पुरतील एवढंच मी इथं पुऱ्या करून घ्यायचं आहे. त्यामुळं थोडंसं पीठ घेतलं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि आता हे पीठ मी मळून घेणार आहे. व्यवस्थित असा त्याचा डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे. यावेळी तुम्ही थोडंसं यामध्ये रवा जरी यूज केला तरी चालू शकतं, पण मी तर रवा यूज केलेला नाही आहे. मी फक्त गव्हाच्या पिठाच्याच पुऱ्या करणार होते. अशा पद्धतीनं घट्टसर थोडंसं असं पीठ मी मळून घेतलं आहे, कारण हे जास्त वेळ ठेवायचं होतं मला, त्यामुळे थोडंसं घट्टसरच मळून घेतलेलं आहे. मऊसरच पीठ मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं मी डो लावून दिलेला आहे आणि त्याच्यावरती आता थोडंसं तेल लावून मी हा डो बाजूला ठेवून देईन आणि पुढच्या तयारीला आपल्याला लागायचं आहे. असं मल्टीटास्किंग केलं तरच किचनमधली कामं लवकर आवरतात. त्यामुळे मी थोडंफार इथं मल्टीटास्किंगचाच यूज करत आहे. त्यानंतर मी इथं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि काजू घेतलेले आहेत 5 ते 6. आणि हे आता मिक्सरला आपल्याला लावून घ्यायचं आहे. हे जे वाटण आहे ते आपल्याला कुर्म्यासाठी लागणार आहे. मसाले दुसरे काही वापरलेले नाही आहेत, त्यामुळे हे एवढंच एक जे वाटण आहे ते मी यामध्ये घालणार आहे. अशा पद्धतीनं वाटून घेऊन झाल्यानंतर मी इथं शिऱ्याची तयारी करते. शिऱ्यासाठी म्हणून एका बाउलचं मेजरमेंट घेत होते मी. एका बाउलमध्ये रवा घेतलेला आहे, त्यानंतर कढईमध्ये तूप घालून ते गरम करून घेतलं आहे. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने रवाही त्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित असं भाजून घेणार आहे मी.
सो अशा पद्धतीने तुपामध्येच कम्प्लिटली मी रवा भाजून घेतला आहे. आता भाजून झाल्यानंतर तो रवा मी बाजूला काढला आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आहे. सो अशा पद्धतीने रवा बाजूला काढून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता मी आता गॅस बंद केलं आहे. जर गॅस बंद नाही केलं तर रवा जास्त जळू शकतो, म्हणून मी तसं केलेलं आहे. त्यानंतर शिऱ्यासाठी ठेवलेलं पाणी गरम होते तोपर्यंत मी इकडं भाजी देखील थोडंफार बघत होते ती शिजलेली आहे की नाही. तो अजून थोडा वेळ भाजी ठेवल्यानंतर शिजेल असा विचार करून पुन्हा मी शिऱ्याकडे वळले. तो शिरा करण्यासाठी ते पाणी गरम ठेवलेलं होतं त्यामध्येच थोडंसं दूध घालून घेतलं आणि ते व्यवस्थित उकळल्यानंतर त्यामध्ये मी रवा टाकून दिलेला आहे. सो रवा घालून हे व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून ते पाणी पूर्ण आटेल आणि त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये शुगर ॲड करायची आहे. तुम्ही जर साखर ॲड करणार नसाल तर तुम्ही गुळाचाही वापर करू शकता. सो मी इथं साखरच वापरलेली आहे. तुम्ही बघता आता त्यामधलं पाणी जे आहे ते पूर्ण आटलेलं आहे आणि या स्टेजला आता मी त्यामध्ये साखर जी आहे ती ॲड केलेली आहे. तो साखर घालून झाल्यानंतर थोडा वेळ आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे. ती साखर वितळल्यानंतर देखील थोडंसं रवा पातळसर होऊ शकतो, त्यामुळं अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी थोडेसेच मी त्यामध्ये काजू टाकलेले आहेत. सो असे 2 ते 3 तुकडे केलेत एका काजूचे आणि आता इथं आपला शिरा बनवून झालेला आहे. तसं तर आमच्याकडं गणपतीच्या पहिल्या दिवशी जे आहे ते शिरा बनवला जात नाही, तर त्या दिवशी पोळ्यांचा बेत असतो. पण आता आम्ही इकडं दोघंच होतो, पोळ्या दोघंही इतकं आवडीनं खात नाही, म्हणून मी शिऱ्याचा बेत केला होता. सो अशा पद्धतीनं शिरा बनवून झालेला आहे आणि त्यानंतर मी परत भाजी बघितली. सो भाजी व्यवस्थित शिजली होती. त्यानंतर जे आपण मिश्रण बनवून घेतलं होतं, वाटण जे काही थोडंसं, ते वाटण त्यामध्ये मी ॲड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ती भाजी जी होती ती पूर्णपणे शिजलेली होती, त्यामुळे लगेचच मी स्मॅश करून घेतली, जेणेकरून आपला कुर्मा मस्त व्यवस्थित थिक होईल. अशा पद्धतीनं थोडंसं मी हे मॅश करून घेतलेलं आहे आणि थोडा वेळ उकळू देत असंच म्हणून मी हे झाकण ठेवून परत उकळायला ठेवलं होतं. सो अशा पद्धतीनं फायनली आपला कुर्मा देखील इथं तयार झालेला आहे आणि त्यानंतर जसं की तुम्ही इथं बघताय समोर थोडीशी डाळ दिसत होती. सो ती डाळ देखील मॅश करून घेतले मी आणि नंतर छान असं वरण देखील मी बनवून घेतलेलं आहे. वरणाची मी काही रेसिपी इथं तुमच्यासोबत शेअर केलेली नाही, कारण वरण तर नॉर्मली सगळ्याच घरी बनलं जातं, म्हणूनच सगळ्यात शेवटी आता मी इथं पुऱ्या बनवायला घेतल्यात. तो सगळ्यात पहिल्यांदा थोडं पीठ घेऊन त्याचे असे गोळे बनवून घेतलेले आहेत. तो सगळे गोळे एकदमच बनवून घेतले. 10 ते 12 पुऱ्या होतील इतकं मी पीठ मळलं होतं. त्यानंतर तेलावरच पोळ्या लाटणार होते पुऱ्या, त्यामुळं मी इथं तेल पण थोडंसं ओतून घेतलं आणि अशा मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आणि बऱ्याच जणांचं ना कसं होतं की सगळ्या पुऱ्या पहिल्यांदा लाटून घेतात आणि नंतर तळतात, पण माझं तसं नाही जमत मला. सो मी ना एक पुरी लाटली की लगेचच ती तळायला घेते, कारण जर मी ठेवून तळायला घेतलं तर माझी पुरी फुगत नाही. तेव्हाच्या तेव्हा जर मी ती म्हणजे लाटल्या जर मी ती तळायला तेलात टाकली तर कम्प्लिटली फुगते, अदरवाईज पुरी फुगत नाही. सो तुमच्या बाबतीत काय होतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगवेगळा असतो. तसंच माझं असं आहे की एक पुरी लाटली की लगेचच ती मी तळून घेते. जर थोडा वेळ जरी ती लाटलेली पुरी ठेवली तर माझी पुरी फुगत नाही अजिबात. सो इथं मी पटपट असंच पुऱ्या लाटून घेते आणि इकडं तळूनही घेते. सो तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्यामुळे पटापट पुऱ्या देखील तळून होत आहेत आणि अशा पद्धतीनं पुऱ्या पूर्ण तयार झाल्या आणि त्याच तेलामध्ये मी थोडेसे सांडगे देखील तळून घेतलेले आणि असा हा गणपतीच्या दिवशीचा बेत माझा पूर्ण तयार झालेला आहे. सो सगळ्यात शेवटी नैवेद्यासाठी म्हणून मला ताट वाढून घ्यायचं होतं, तीच मी आता तयारी करणार होते. सो मस्त असा कुर्मा देखील तयार झालेला आहे. सो आणि हा इथं मी भात देखील कुकरलाच लावून घेतला होता आणि आता मी इथं नैवेद्याचं ताट वाढते. तो सगळ्यात पहिल्यांदा थोडासा भात घेतला, त्यावरच मी थोडंसं वरण लावलेलं आहे आणि इथं शिरा एका वाटीमध्ये घेतला आहे, कुर्मा एका वाटीमध्ये घेतला आहे. त्यानंतर 2 पुऱ्या मी इथं ठेवलेल्या आहेत आणि थोडेसे तळलेले जे सांडगे होते ते पण ठेवलेले आहेत. त्यानंतर मी इथं मोदकही ठेवले होते, पण ते इथं नाही आहेत आणि हे आहेत आमच्या घरचे सासरचे बाप्पा. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा